ही एकाएकी झालेली गोष्ट नाही. आपल्या ह्या भारताला खूप मोठा संघर्ष आहे. भगवान बुद्धांनी सर्वात आधी ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध, ह्या कर्मठ व्यवस्थेविरुद्ध आणि ह्या अंधश्रद्धा पाखंडाच्या विरुद्ध पहिल्यांदा आसूड उघडलं ते भगवान बुद्धांनी. भगवान बुद्ध कुठल्याही व्यक्तीला चिरकाढत नव्हते. भगवान बुद्धांचा एकच संदेश होता की फक्त ते प्रेमानं जग जिंकायचे. कारण भगवान बुद्धाला माहित होतं की तलवारीनं फक्त युद्ध जिंकले जातात, प्रेमानं सर्व विश्व जिंकलं जातं आणि माणूस सुद्धा जिंकला जातो. हे विचार भगवान बुद्धांचे होते. भगवान बुद्धांना आज लोक म्हणतात नाही नाही हे फक्त एका जातीचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येकानं मनातलं एक घाण काढली पाहिजे की महामानव बाबासाहेब म्हणजे फक्त बौद्ध लोकांचे, शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचे, महात्मा फुले म्हणजे माळी समाजाचे, अण्णाभाऊ साठे म्हणजे महात्मा गांधी, असं नाही. ते सगळ्यांचे आहेत. त्यांनी सर्व जाती धर्मासाठी काम केलंय. ह्या ज्या दिवशी हा विचार आपण बाजूला काढून ह्यांनी केलेलं कार्य, ह्यांनी आपल्याला दिलेले विचार, ह्यांचा इतिहास ज्यावेळेस आपण तो स्वीकारू त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्याची नवी पहाट उजळल्याशिवाय राहणार नाही, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय. खूप महान कार्य आहेत. एक विचार करा तुम्ही, जो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसतो, ज्याला वर्गात बसायचा अधिकार नाही, त्या व्यक्तीचं, त्या महामानवाचा विचार आणि त्या महामानवाचा स्वीकार 152 देशाच्या वर घेतला जातो. म्हणजे विचार करा तुम्ही काय ताकद असेल या महामानवामध्ये. अहो आपल्याला जर खायला भाकर आहे, वेळेवर आहे, सगळं आहे, फॅन आहे, कूलर आहे, एसी सुद्धा आहे, सगळं आहे, आपल्याला फिराय गाडी आहे. अहो एका माणसानं तू अस्पृश्य जातीचा म्हणून बैलगाडीतून खाली उतरवलं बाबासाहेबाला. आज त्यांच्याच पुण्यामुळे आज आपले इथं सुद्धा 1-2 जण आहेत ज्यांनी विमानात प्रवास केलाय. आणि आपल्याला सुद्धा, आपण सुद्धा शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकतो. ही ताकद बाबासाहेबाची आहे. बाबासाहेबामुळं आपण आज इथं मोकळा श्वास घेऊ शकतो. नाहीतर आपल्या देशाचा हुकुमशाही देश कवच झाला असता. माणसामध्ये माणूस ठेवला नसता, कापाकापी झाली असती, हिंसा वाढली असती. हे सर्व स्टेबल आहे. विचार करा तुम्ही, पाकिस्तान असेल, अमेरिका असेल किंवा अनेक देश आहेत ज्या देशामध्ये फक्त 1-2 जाती आहेत, पण आपल्या देशामध्ये कितीतरी जाती आहेत. मी त्याची संख्या बी सांगू शकत नाही. एवढ्या सगळ्या जातीला एकजूट ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेने केला. ही आपल्याला गोष्ट मान्यच करावं लागणार आहे. आणि महामानवांचा, कुठल्याही महामानवांचा आपल्या मनात तिरस्कार, द्वेष आला नाही पाहिजे. कारण आपण जर असं करत असू की आपलं जीवन किती दिवसाचं आहे, ह्या दिवसाला जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, जर आपला उद्धार करायचा असेल, तर आपल्याला प्रत्येक महामानवाशिवाय पर्याय नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. एकतर मी बोलायला लागलो की भरपूर बोलतो, त्यामुळे माईक देताना विचारच करून द्यावा. मी माईक लवकर सोडत नाही, कारण वर्ष झालंय बोललो नाही. म्हणजे बोलतो तसं, पण आता ही वेळ पुन्हा पुढच्या वर्षी येणार. त्यामुळे सांगायचं तात्पर्य काय की महामानवांचे विचार खूप ग्रेट आहेत. तुम्हाला माहिती आहे का, बाबासाहेबांनी मूक नायक पेपर सुरू केला आणि त्या मूक नायकावर तुकाराम महाराजांची ओळ होती, काय करू आता धरून या बीड. आता बहुतांशी बऱ्याच जणांना तुकाराम महाराज माहित नाहीत. तुकाराम महाराजांनी वारकरी चळवळीमध्ये काम करत असताना कर्मठ विचाराच्या विरोधात त्यांनी सुद्धा विद्रोह केलेला आहे. त्या टायमाला सुद्धा त्यांना खूप अन्याय अत्याचार सहन करावा लागला. असा कुठलाच महामानव नाही की तो एसीच्या कॅबिन मध्ये तयार होतो. त्याला टाकीचं गाव सहन करावंच लागतात आणि तेवढं आपल्या वाटेला येत पण नाही. हे सगळे महामानव कसं आहे, सगळे जी महामानव आहेत ना, ते प्रत्येक महामानव हा त्या काळामधला ग्रेट लीडर असतो आणि तो पूर्ण महामानवाचा विचार आपल्याला पिढी दर पिढी राहत असतो. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य असतो तोपर्यंत महामानवाचे विचार असतात. त्यामुळं महामानवाची तुलना करत कुणी मूर्खपणा करू नये की हाच महामानव मोठा, हाच बारीक, असं काही नसतंय. त्या काळामध्ये त्या महामानवाला त्या परिस्थितीसोबत झुंजावं लागतं आणि तुम्हासाठी चांगलं कार्य करावं लागतं. आज बाबासाहेबाकडे अनेक डिग्री आहेत, अनेक विदेशात, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, बाबासाहेबासारखं चारित्र्य शुद्ध व्यक्तिमत्व नंतर कधी झालंच नाही. कारण तुम्हाला माहितीये का, बाबासाहेब एकदा म्हणले होते की तुम्हाला वाईट लोक घाबरतील फक्त तुमच्या चारित्र्याला आणि तुमच्या विद्वत्तेला. ही चमक जी दिसते का तुम्हाला, तुम्ही बघा कधी बी बाबासाहेबाचा फोटो बघा, बाबासाहेबाच्या फोटोकडे बघितलं की अंगात वेगळीच एनर्जी येते. त्या येण्यामागचं कारण काय, ते ताकद विद्वत्तेची आणि चारित्र्याची आहे. बाबासाहेबांनी एवढी घटना लिहिली
घटना लिहित असताना त्यांना खूप काही गोष्टी जाणवल्या. त्याच्यामध्ये आपल्या सर्व, आता मी खुद्द ओबीसीचा आहे, बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी 340 कलम लिहिलं. ही कलम देखील आपल्या सर्वांना माहीत होणं खूप गरजेचं आहे. आता जाता जाता 2 शब्दात सांगतो की कुठलाही महामानव असेल, तो महामानव अभ्यासा. तुमच्या जीवनाचं जर सोनं करायचं असेल, तुमच्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर महामानव नावाचे परीस तुमच्या आयुष्यात लागतात, तरच तुमचं कल्याण होईल. या ठिकाणी जाता जाता सांगतो की एकाच शब्दामध्ये तुम्हाला सांगतो, उद्धार आली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबा तुमच्यामुळे. जय भीम, जय हिंद, जय शिवराय, जय भीम.